नमस्कार मित्रांनो, आपल्या प्रत्येकाची एकच इच्छा असते, घरात कायम सुख असावं, कुटुंबात प्रेम असावं, मनाला शांती मिळावी आणि लक्ष्मी मातेची कृपा सदैव असावी. पण कधी विचार केला आहे का, काही घरांमध्ये सर्व सुविधा असूनही आनंद नसतो, तर काही साध्या घरांमध्ये समाधान, प्रेम आणि भरभराटीची कायम दिसून येते. यामध्ये फक्त पैसा कारणीभूत नसतो. आपल्या संस्कृतीमध्ये दैनंदिन सवयी, स्वच्छता, आदर, श्रद्धा आणि सकारात्मक वातावरण यांनाही महत्त्व दिले जाते. आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, या गोष्टी पारंपरिक समजुतीमध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात आणि अनेक कुटुंबीय आजही त्यांचे पालन करताना आपल्याला दिसून येते. म्हणून आजचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर आपली पहिली महत्त्वाची मी गोष्ट तुम्हाला अशी सांगणार आहे, की घराची स्वच्छता आणि आपल्या देवघराची निगा राखायची आहे आपल्याला आणि ती निगा कशी राखायची आहे, कारण देवघर आपलं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या घराचं जे हृदय आहे ते आपलं देवघर आहे. आपल्या परंपरेमध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व दिले गेलेले आहे. रोज घर झाडणे, देवघर स्वच्छ करणे, दिवा लावणे आणि आपलं वातावरण जे आहे ते घराचं वातावरण प्रसन्न ठेवणे. यामुळे बघा घरात सकारात्मक भावना ज्या आहेत ते निर्माण व्हायला चालू होतात. सकारात्मकता आपल्या घरामध्ये येते. आपल्या घरातली नकारात्मकता दूर व्हायला लागते. सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर दिवा आपल्याला अगदी मनापासून प्रार्थना करून आपल्याला हा दिवा लावायचा आहे. असे केल्याने आपल्या बघा मनाला खूप शांती मिळते आणि घरातील आपल्या वातावरणही खूप प्रसन्न राहते. त्यानंतर आता मी तुम्हाला इथं दुसरी जी आपली खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती सांगणार आहे. आपल्या घरातील प्रत्येकाचा आपल्याला आदर करायचा आहे. आपल्या घरातील प्रत्येकाचा आदर, ज्या घरात एकमेकांशी प्रेमाने बोलले जाते, वडीलधाऱ्यांचा आदर केला जातो आणि लहानांवर प्रेम केले जाते, त्या घरात आनंद टिकून राहते बघा. कटू शब्द, सतत भांडणे आणि अपमान यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण होऊ शकते. म्हणून प्रेम, संयम आणि आदर हीच खरी संपत्ती आहे मित्रांनो. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला आपल्या अन्नाचा आदर करायचा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाला अन्नपूर्णेचा प्रसाद मानला जातो. अन्न वाया घालू नये अजिबात. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना आपल्याला अन्नदान करायचे आहे आणि जेवताना कृतज्ञतेची भावना ठेवावी. अशा सवयीमुळे समाधानाची भावना वाढते आणि कुटुंबात सकारात्मक संस्कार रुजतात. त्यानंतर बघा चौथी महत्त्वाची आपली काय गोष्ट आहे ती म्हणजे रोज सकाळी सकारात्मक सुरुवात आपल्याला करायची आहे. आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे की दिवसाची सुरुवात प्रसन्न मनाने केली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. सकाळी उठल्यानंतर देवाचे स्मरण करा. घरात शांत वातावरण ठेवा आणि काही क्षण प्रार्थना किंवा ध्यान करणे यामध्ये स्थिर राहा. अनेक कुटुंबामध्ये सकाळी दिवा लावणे, श्लोक किंवा मंत्र ऐकणे ही परंपरा आजही जपली जाते. अशा सवयीमुळे घरात शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. पाचवी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दान आणि मदतीची भावना. भारतीय संस्कृतीमध्ये दानाला खूप मोठे महत्त्व दिले गेले आहे. गरजू व्यक्तीला मदत करणे, पक्ष्यांना दाणे टाकणे, जनावरांना अन्न देणे आणि अन्नदान करणे या सवयीमुळे मनात समाधान निर्माण होते. दान म्हणजे केवळ पैसे देणे नव्हे, तर एखाद्याला मदतीचा हात देणे सुद्धा सर्वात मोठे दान आहे. चांगले शब्द बोलणे आणि गरजेच्या वेळी साथ देणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ज्या घरात दया, करुणा आणि मदतीची भावना असते, त्या घरात प्रेम आणि आनंद वाढत राहतो. त्यानंतर बघा 6वी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरात म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्याला झाडे लावायची आहेत आणि निसर्गाचे महत्त्वसुद्धा आपल्याला तितकंच जपायचं आहे. आपल्या संस्कृतीत बघा तुळस, फुलझाडे आणि हिरवाईला शुभ मानले गेले आहे. घरात तुळशीचे रोप, स्वच्छ अंगण आणि हिरवाई असल्याने वातावरण एकदम प्रसन्न राहते. तुळशीसमोर संध्याकाळी दिवा लावण्याची परंपरा अनेक घरामध्ये आजही आहे. झाडे केवळ सौंदर्य वाढवत नाहीत, तर घरातील वातावरणही आनंदी बनवतात. 7वी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवा. आजच्या धावपळीच्या जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणे किंवा आपल्या कुटुंबासोबत घालवलेला वेळ जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. एकत्र बसून जेवण करणे, प्रेमाने एकमेकांशी संवाद साधणे, एकमेकांचे विचार ऐकणे किंवा विचार मांडणे आणि आनंदाचे क्षण वाटून घेणे यामुळे आपल्या नात्यांमध्ये गोडवा वाढतो. मोठे घर किंवा जास्त पैसा असणे हेच खरे सुख नसते. खरी संपत्ती म्हणजे कुटुंबामधील प्रेम, विश्वास आणि एकमेकांबद्दलचा आदर असतो. मित्रांनो, मी आज तुम्हाला अशीच एक सुंदर अशी छोटीशी एक 4 लाईनीची एक प्रेरणादायी गोष्ट सांगणार आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आवडेल. बघा, एकदा एका संतांना म्हणजे विचारण्यात आले की सुखी घराचं रहस्य काय आहे?
तर ते संत बघा काय म्हणतात, की ज्या घरामध्ये स्वच्छता असते, प्रेम असतो, आदर असतो, कृतज्ञता असते आणि देवघरातील श्रद्धासुद्धा असते, म्हणजे श्रद्धा असते, तेच घर जे आहे ते खऱ्या अर्थाने समृद्ध असतं बघा. सुख आणि समृद्धी ही केवळ पैशाने मिळत नाही, ती चांगल्या सवयी, प्रेम आणि सकारात्मक विचारांनी निर्माण होते. आज आपण ज्या 7 गोष्टी जाणून घेतल्या, त्या केवळ परंपरा म्हणून नाही, तर चांगले कौटुंबिक वातावरण निर्माण करण्यासाठी उपयुक्त सवयी म्हणूनही अनेक जण म्हणतात. लक्षात ठेवा, घर मोठे असणे म्हणजे समृद्धी नव्हे, बँकेत भरपूर पैसा असणे म्हणजे आनंद नव्हे, तर ज्या घरात आई-वडिलांचा आदर होतो, कुटुंबात प्रेमाने संवाद होतो, स्वच्छता आणि शिस्त असते, देवावर श्रद्धा असते, गरजूंना मदत केली जाते, अन्नाचा आदर केला जातो आणि प्रत्येकजण एकमेकांच्या सुख-दुःखामध्ये सहभागी होतो, तेच घर खऱ्या अर्थाने सुखी आणि समृद्ध असते. अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये असे सांगितले जाते की चांगले आचरण, प्रामाणिकपणा आणि सद्भावना यामुळे घरात सकारात्मक वातावरण टिकून राहते. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प आपण सर्वजण करूया, की रोज किमान एक चांगले काम आपल्याला करायचं आहे आणि घरामध्ये कटू शब्द बोलायचे नाहीत. कुटुंबासोबत हसतमुखाने वेळ घालवायचा आहे आणि गरजू व्यक्तीला शक्य तितकी मदत आपल्याला करायची आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या कुटुंबियाबरोबर आणि मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि अशाच धार्मिक, पारंपरिक, वास्तू आणि प्रेरणादायी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला सुद्धा विसरायचं नाही. तुमच्या घरामध्ये नेहमी सुख, शांती, आनंद आणि भरभराट नांदो, हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम श्री महालक्ष्मी नमः. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.